जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय 4 त्रयमूर्ती अवतार कथन नाम। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री सद्गुरुभ्यो नमः। ऐशी शिष्याची विनंती ऐकोन सिद्ध काय बोलती, साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो श्री सद्गुरु चरणी। ऐशी शिष्याची विनंती, नामधारकानं काय केली हो? विनंती केली काय हो? की मला काय करा, त्रिदेवांच्या बाबतीत काय विनोद घडला अनुसयेच्या घरी, तो काय कला मला परमेश्वरा विस्तार करून सांगा। देवांची सुद्धा काय होते हो, कधी कधी देवांना सुद्धा काय द्यावी लागते, देवांची सुद्धा काय होते हो, कधी कधी विनोद होतो देवांच्या बाबतीतही। तो कसा काय घडला, तो काय करा मला सांगा। म्हणून सिद्ध काय म्हणतात, ऐशी शिष्याची विनंती ऐकोन सिद्ध काय बोलती, साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो श्री सद्गुरु चरणी। तुला काय हो, तुझी काय व्हावी, भक्ती काय व्हावी, दृढ होई, हीच मी काय करतो, विनंती करतो श्री सद्गुरु चरणी। ऐक शिष्य चुडामणी, धन्य धन्य तुझी वाणी, आठवतसे तुझ्या प्रश्नी, आदि मध्य अवसानक। प्रश्न केला बर्वानिका, सांगेन तुझ विवेका, अत्री ऋषीच्या पूर्वका, सृष्टी उत्पत्ती पासोनी। आता तू काय नामधारका, तू काय केलाय, मला आता प्रश्न केलाय की काय हो, सांग मला सांगा पुढील कथा, सद्गुरु चरित्रामध्ये पुढे काय घडले हे मला सांगा। आता ती काय करतोय मी, तुला व्यवस्थित सांगतो। अत्री ऋषी कसे निर्माण झाले, कोण आहेत, सृष्टी अत्री ऋषीच्या पूर्वका, अत्री ऋषींच्या अगोदर सृष्टी उत्पत्तीपासून काय करतो, आता तुला हे कथा सांगतो ते ऐक। पूर्वी सृष्टी नव्हती काही, जलमय होते सर्वा ठाई, आपो नारायण मनोनी पाही, वेद बोलती याची कारणे। पूर्व काय होतं, जमीन नव्हती, ही काहीच नव्हतं, काय होतं सगळीकडे जलच जल होतं, म्हणून काय म्हटलं जातं, आपो नारायण मनोनी पाही, वेद बोलती याची कारणे। आपो नारायण आपण, सर्वा ठाई वासपूर्ण, बुद्धी संभवे प्रपंच गुण, अंड निर्मिले हिरण्यवर्ण। आपो नारायणच काय हो, सर्वांमध्ये, आपल्या सर्वांमध्ये ज्यांचा वास आहे ते काय आहे, तो आपो नारायण आहेत। आणि त्यांना काय सुचलं, आपण बघितलं, महाविष्णूंना काय हो, सृष्टी निर्माण करण्याची काय झाली, इच्छा झाली। बुद्धी संभवे प्रपंच गुण, अंड निर्मिले हिरण्यवर्ण, तेचे ब्रह्मांड नाम झाले। त्यांनी काय एक अंड्याची निर्मिती केली आणि तेच काय झालं, ब्रह्मांड नाम झाले, त्यालाच काय आपण म्हणतो ब्रह्मांड। रजोगुणे ब्रह्मयासी निर्मिले, हिरण्य गर्भ नाम पावले, देवता वर्ष एक होते। रजोगुणातून परमेश्वरानं कोणाला निर्माण केलं, तर ब्रह्मदेवांना निर्माण केलं। तेचे ब्रह्मांडी देका, फुटोनी शकले झाली द्वैका, एक आकाश एक भूमिका, होवीन ठेली शकले दोन्ही। बघा काय सांगतायत समर्थांनी, कशाचं सांगितलं, ब्रह्मांड जे अंड्याच्या आकारासारखं काय आहे, ते ब्रह्मांड आहे। आणि त्या अंड्याचंच दोन भाग होऊन काय झाले, तो फुटून शकले झाली द्वैका, एक आकाश एक, ती एकच काय झालं, एक पृथ्वी आणि एक आकाश, असं त्या दोन्ही अंड्यांचं काय झालं, मधोमध भाग झाला। ब्रह्मा तेथे उपजोन, रचली 14 भुवने, 10 दिशा मनस वचन, काळ क्राम क्रोधादी सकळ। ब्रह्मा तेथे उपजून, ब्रह्मदेवांनी काय केलं हो, तिथं जन्म घेतला आणि 14 भुवनांची काय केली हो, निर्मिती केली। 10 दिशा मनस वचन, काळ काम क्रोधादी सकळ, सगळे निर्माण केले, विषय विकार सगळं कोणी केलं हो, ब्रह्मदेवाने निर्माण केलं। पुढे सृष्टी रचावयासी, सप्त पुत्र उपजवी मानसी, नामे सांगेन परेसी 7 जन ब्रह्मपुत्र। परत
नंतरच काय हो पुढे सृष्टी रचण्यासाठी काय हो केलं, ब्रह्मदेवांनी 7 सप्तपुत्र काय केले हो, मनामध्ये काय केले, निर्माण केले. नामे सांगेन परेसी 7 जन ब्रह्मपुत्र. आता तेच काय हो पुढं ब्रह्मपुत्र म्हणून उदयास आले. आता ते कोण कोण होतं ते आता ऐका. मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्स, पुलह, क्रतु, वसिष्ठ ही काय हो 7 सप्तपुत्र झाले श्रेष्ठ. सृष्टी करता ब्रह्मा जान. ब्रह्मदेवांना किती पुत्र झाले, 7. कोणते कोणते, मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्स, पुलह, क्रतु, वसिष्ठ. आणि त्या 7 पुत्रामधील एक कोण होतं, अत्री. आता आपण म्हटलो की श्रेष्ठ ज्येष्ठ म्हणण्याऐवजी श्रेष्ठ होते अत्री. अत्री परंपरा कोणती परंपरा म्हणून ओळखली जाते हो, श्री सद्गुरु परंपरा म्हणून ओळखली जाते. आणि आता जे आपल्यामध्ये ज्या परंपरा चाललेल्या असतात बघा, त्या कोणत्या ह्या सप्तपुत्रानुसारच काय हो चाललेल्या असतात. मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्स, पुलह, क्रतु, वसिष्ठ या 7 जणांच्याच विचारानं काय चाललेले असतात, परंपरा चाललेल्या आहेत. त्यातील अत्री ही कुठली आहे हो, श्री सद्गुरु परंपरा आहे. सर्वात ज्येष्ठ म्हणता येईल, अत्रींना काय म्हणता येईल, ज्येष्ठ किंवा श्रेष्ठ म्हणता येईल. सगळ्यात श्रेष्ठ परंपरा कोणती आहे तर अत्री परंपरा आहे, ती सद्गुरु परंपरा आहे. अत्री ऋषीची भार्या, नाम तिचे अनुसूया, पतिव्रता शिरोमणिया, जगदंबा तेची जाण. आणि ह्याच अत्री ऋषींची पत्नी कोण तर अनुसूया. आणि ती काय होती हो, खूप पतिव्रता होती, जणू काही जगदंबा देवीचा अवतारच अशी ती कोण होती, अनुसूया. तिचे सौंदर्य लक्षण वर्णू सके ऐसा कोण, जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगो. आता तिचे सौंदर्य लक्षण, त्या अनुसूया देवीचं रूप बघायला गेलं तर जिचा पुत्र चंद्र आहे तिचं रूपाचं वर्णन आपण काय करणार, असं कोण म्हणते हो, सिद्ध नामदार कला म्हणतायत की ती काय होती हो, इतकी सुंदर होती की तिचं वर्णन, तिच्या रूपाचं वर्णन आपण करूच शकत नाही, कारण चंद्र तिचा काय होता हो. तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण, जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगो. तिचे रूपाचं काय आपण सांगणार आहे. पती सेवा करी बहुत, समस्त सुरवर भयाभीत, स्वर्गैश्वर्य घेईल त्वरित, म्हणून चिंतती मानसी. एवढी ती पतिव्रता, म्हणजे पतिव्रता धर्मात, अखंड पतिव्रता धर्मात होती अनुसूया. आणि पतीची सेवा, इतकी पतीची सेवा करत होती की समस्त सुरवर म्हणजे सगळे देव देवता काय करत होते व तिला घाबरत होते, जणू काय ती स्वर्ग घेईल असं वाटत होतं. म्हणून चिंतती मानसी, सगळे देव देवता काय हो मनात चिंता करत होते की काय हो ही अनुसूया इतकी पतिव्रता आहे की एक दिवस काय घेईल, स्वर्ग म्हटलं तरी ती काय घेईल, एवढं काय आहे, ताकद आहे त्या पतिव्रतेकडं. इंद्रादी सुरवर मिळूनी, त्रिमूर्ती पासी जाऊनी, विनविताती प्रकाशोनी, आचार अत्री ऋषीचा. काय हो सगळे जण मिळून कुठं जातात, त्रिमूर्ती जवळ जातात. कोण, ब्रह्मा विष्णू आणि महेशाजवळ जातात. आणि काय विचारतात हो, काय आचार, अत्री ऋषींचा काय विचारतात, आचार विचारतात. इंद्र म्हणितसे स्वामिया, पतिव्रता श्री अनुसूया, आचार तिचा अगम्य, काय सांगो विस्तारुणी. इंद्र काय म्हणत होता हो, स्त्री पतिव्रता स्त्री कोण आहे, अनुसूया ही काय आहे हो, खूप पतिव्रता आहे. आणि इतकी पतिव्रता आहे, आचार तिचा अगम्य, काय सांगो विस्तारून. आणि तिचं आचरण इतकं सुंदर आहे की आम्ही त्याचं वर्णन सुद्धा करू शकत नाही, इतकी श्रेष्ठ ती काय आहे हो, पतिव्रता आहे. असं कोण कोणाला सांगतंय, इंद्रादी देव सगळे, स्वर्गातील सगळे देव कोणाला सांगतायत, जाऊन त्रिमूर्तींना जाऊन सांगतायत. पती सेवा करी भक्तिसी, मनोवाक्याय कर्मेसी, अतिथी पूजा महाहर्षी, विमुख नव्हे कवणे काळी. काय करते होती, पती सेवा
करी भक्तीसी ती काय करते, अखंड पतीची सेवा करते. आणि मनोभावे काय करते, मनोभावे पतीची सेवा करते. अतिथींचं पण काय करते हो, अतिथी पूजा महाहर्षी विमुख नव्हे कवने काळी. कोणत्याही क्षणी अतिथींचं काय करते, पूजन करते. घरी आलेल्या अतिथींचं काय करते, पूजा करते. आणि कधीही तिच्या चेहऱ्यावरती काय नाही हो, कंटाळा नाही. आणि कधीही नाही म्हणत नाही अतिथी पूजनाला. आणि पतीची काय करते, ती अखंड सेवा करते. तिचा आचार देखोनी सूर्य भीतसे गगनी, उष्ण तिसी लागे म्हणून मंद मंद तपतसे. आता तिचं आचरण पाहून सूर्य पण काय होतोय हो, सूर्य पण काय भीतोय, गगनामध्ये घाबरतोय. कारण उष्ण तिसी लागे म्हणून मंद मंद तिला काय उष्णता लागेल म्हणून तो काय करतोय, हळुवार तपतोय. तो त्याचा जास्त प्रकाश पण तिच्यावरती टाकत नाही. का हो, का तर तिनं जर शाप दिला तर असं काय वाटत होती, सगळ्या देवांना काय वाटत होती व भीती वाटत होती. अग्नी झाला अतिभीत शीतळ असे वर्तत, वायू झाला भयचकित मंद मंद वर्तत असे. म्हणजे काय हो, भूमी आपण भिवनी देखा, नम्र झाली तिची पादुका, शाप देईली म्हणून ऐका, समस्त आम्ही भीत असो. हे काय म्हणतायत, सूर्य काय करतायत, तिला उष्णता लागेल म्हणून काय करतायत, मंद मंद तापतायत. अग्नी पण काय करतोय, अग्निदेव पण काय करतायत, खूप घाबरतायत तिला आणि शीतळपणे वर्तत आहेत. वायू पण काय करतोय, वायू पण घाबरतायत, वायुदेव पण घाबरतायत. ते पण काय करतायत व मंद मंद झुळूक वारा सोडतायत. भूमी पण काय हो करते, भिवूनच आहे. नम्र झाली तिची या पादुका, एखादा खडा वगैरे लागला तर हे काय देईल आपल्याला, शाप वगैरे देईल. म्हणून भूमी सुद्धा काय हो, मऊ होऊन खाली पायाच्या तिच्या खाली कशी होते हो, एकदम मऊ असे होते. जेणेकरून काय देऊ नये, तिने शाप देऊ नये. आम्ही सर्वजण का घाबरतोय तर नम्र झाली भूमी आपण भिवून दे का, नम्र झाली तिची पादुका, शाप देईल म्हणून ऐका, समस्त आम्ही भीतसो. अहो तिनं जर शाप दिला तर आम्हाला ती शाप देईल आम्हाला, म्हणून आम्ही काय करतोय, घाबरतोय. इतकी ती काय आहे हो, पतिव्रता आहे. नेनो घेईल कवन स्थान, कवन देवाचे हिरोन, एखादियावर देताची क्षण, तोही आमुते मारू शके. नेनो घेईल कवन स्थान, काय माहिती कधी कुठलं स्थान घेईल आणि कुठल्या देवाचं ठिकाण काय करेल, हिरोन घेईल. एखाद्याला जर तिनं वर दिला तर तोही व्यक्ती काय करू शकेल, ह्या देवांना सुद्धा मारू शकेल. एवढं प्रचंड सामर्थ्य कोणामध्ये आहे, त्या अनसुयामध्ये आहे. असं कोण सांगतंय हो, स्वर्गातील देव कोणाला सांगत आहेत, त्या तिघांना सांगत, त्रिदेवांना सांगत आहेत, ब्रह्मा विष्णू महेशांना सांगत आहेत. आणि काय करतायत हो विनंती त्यांना, त्यासी करावा उपाओ, तू जगदात्मा देवराओ, जाईल आमचा स्वर्ग ठाओ, म्हणून तुम्हा सांगू आलो. याच्यावर काहीतरी उपाय करा परमेश्वरा, याच्यावरती काय उपाय करा, आमचं स्वर्ग घेऊन जाईल ती. नाहीतर काय, तिच्या द्वारी अहर्निशी राहू चित्त, नाहीतर तिच्या दारातच आम्ही सगळे काय करावं लागल, सतत तिच्याच दारामध्ये आम्हाला चित्त देऊन राहावं लागल. ऐसे ऐकोनी त्रयमूर्ती, महाक्रोधे कापती, चला जाऊ कैसी सती, पतिव्रता म्हणताती. हे ऐकून त्रयमूर्ती काय झाले हो, कधी कधी देव सुद्धा काय होतात, चुकतात. त्याचंच हे एक उदाहरण आहे. ऐसे ऐकोनी त्रयमूर्ती, महाक्रोधे कापती, चला जाऊ कैसी सती, पतिव्रता म्हणतात. म्हणले त्यांना खूप राग आला, कसली पतिव्रता, कसली सती, चला बघूया तरी. व्रतभंग करून तिसी, ठेवून येऊ भूमिसी, अथवा वैवस्वता लयासी, पाठवू म्हणून निघाले. काय म्हणले हो, कसली पतिव्रता नाही काय, तिचं काय करू, व्रतभंग करू आपण आणि तिला पृथ्वीवरती ठेवू, नाहीतर काय हो, वैवस्वताला लया पाठवू.
म्हणून काय झाले होते, निघाले. त्रयमूर्ती काय हो, निघाले. वास पाहावया सतीचे, त्रयमूर्ती वेश धरती भिक्षुकाचे. आश्रम आले अत्रीचे, अभ्यागत होऊनी. काय हो, परीक्षा पाहायला आले, सतीची परीक्षा पाहायला आले. आणि म्हणून वेश कशाचा धरला हो, भिक्षुकाचा धरला. आणि आश्रम आले अत्रीचे. आश्रम कुठं आले, अत्रीच्या आश्रमामध्ये आले, अभ्यागत होऊनी. ऋषी करावया गेला अनुष्ठान, मागे आले त्रयमूर्ती आपण. अनुसुयेसी आश्वासून, अतिथी आपण आलो म्हणती. अत्री ऋषी कुठं गेले होते हो, नदीवरती अनुष्ठान करायला गेले होते. तेवढ्या वेळात हे त्रयमूर्ती आले आणि अनुसयेला काय म्हणाले हो, अतिथी म्हणून आलोय तुमच्या घरी. शुदे करुणी बहुत पीडोन, आलो आम्ही ब्राह्मण. त्वरित द्यावे सती अन्न, अथवा जाऊ आणि का. अथवा जाऊ आणि का ठाया. काय म्हणतात होते, आम्हाला काय लागली, खूप भूक, तहान भूक लागलेली आहे आणि आम्ही कोण आहे, ब्राह्मण आहे. तरी आम्हाला काय दे, त्वरित अन्न दे, नाहीतर आम्ही जातो. तुझ्याकडं नसेल तर आम्ही कुठं जातो, दुसऱ्या ठिकाणी जातो. सदा तुमच्या आश्रमात संत पर्ण अभ्यागत, ऐकली आम्ही कीर्ती विख्यात. म्हणून आलो अनुसूये. काय म्हटले हो अनुसूयेला, सदा तुमच्या आश्रमात सदा काय मिळतं, संतांचं काय होतं, संतांचं व्यवस्थित काय होतं, अतिथी पूजन व्यवस्थित केलं जातं. आणि असं आम्ही ऐकलंय की तुम्ही काय करता, अतिथींना व्यवस्थित भोजन देता. म्हणून तुमच्या आश्रमाची कीर्ती ऐकून आम्ही काय आलोय, तुमच्या आश्रमात आलोय. इच्छा भोजन दान तुम्ही देता, म्हणून ऐको आम्ही. ठाकोणी आलो याची कामी, इच्छा भोजन मागावया. तो इच्छा भोजन देता वाटतं, म्हणूनच इच्छा भोजन म्हणजे जे कुणाला जे जेवण पाहिजे ते काय करता, तुम्ही इच्छा भोजन देता. म्हणून आम्ही ऐकलंय, म्हणून इच्छा भोजन मागवायलाच काय आलोय, आम्ही तिघजण इथे आलोय. इतुके ऐकोणी अनसूया, नमन केले अतिविनया. बैसकार करून या क्षालन केले चरण त्यांचे. काय हो केला, अनुसयाने बसायला टाकलं, त्यांचे चरण धुतले. अर्ध्यपाद्य देऊन त्याशी, गंधाक्षता पुष्पेशी. सवेची म्हणत असे हरशी, आरोगण सारीजे. काय हो, व्यवस्थित अतिथींचं काय केलं हो, पूजन केलं तिनं. गंध अक्षता पुष्प वाहून त्यांच्या चरणावरती अतिथींचं काय केलं व पूजन केलं. अतिथी म्हणती तयवेळी, करोनी आलो आपण आंघोळी. ऋषी येतील बहुता वेळी, त्वरित आम्हास भोजन द्यावे. अतिथी म्हणतात की आम्ही काय हो, आंघोळ करून आलोय नदीवरती. ऋषी तुमच्या पतींना काय होईल, अत्र ऋषींना खूप उशीर होईल, त्यापेक्षा आम्हाला काय लगेच काय करा, जेवण वाढ, आम्हाला लगेचच जेवण वाढ. वास पाहुणी अतिथी ते, काय केले प्रतिव्रते. ठाय घातले त्वरिते, केला ते बैसकार. वास पाहुणी अतिथी ते, आता अतिथींना बसायला देऊन ती काय हो, स्वयंपाक करायला, ती स्वयंपाकासाठी बसली. बैसवून या पाटावरी, घृतसे पात्रा भिगार करी. घेऊन आली अनुसूया नारी, शाक पाकत वेळी. आता काय केलं, पाट ठेवले आणि पाटावरती ताटं ठेवली आणि वेगवेगळ्या भाज्या सगळं वाढलं त्यामध्ये. आणि ते अतिथींना तिनं ते बनवून ठेवलेलं जेवण काय केलं हो, लगे दिलं. तिशी म्हणती अवनारी, आम्ही अतिथी आलो दुरी. देखुनी तुझे रूप सुंदरी, अभिष्ट मानसी अनेक वसे. आता तिला काय म्हणतात होती हे तिघ जण. तिशी म्हणती अवनारी, आम्ही अतिथी आलो दुरी, आम्ही खूप लांबून आलेलो आहे. तुझं हे रूप सुंदर बघून, अभिष्ट मानसी अनेक वसे, आमच्या मनामध्ये आणखीन एक इच्छा आहे. नग्न होऊनी आम्हासी, अन्न वाढावे परेसी. अथवा काय निरोपदेशी, आम्ही जाऊ नाही तरी. काय हो मागणी तरी केली.
काय मागणी केली? तू काय करायचंय? अन्न वाढायचंय त्या पद्धतीनं. नाहीतर काय करू? आम्ही येथून निघून जावं. विवस्त्र होऊन तू काय करायचं? जेवण वाढायचं, नाहीतर आम्ही येथून निघून जातो. आम्ही जेवण करत नाही. ऐकोनी अतिथीचे वचन, अनुसया करी चिंतन, आले विप्र पहावया मन, पुरुष कारणिक होतील. अतिथींचं हे बोलणं ऐकून अनुसया मनामध्ये काय करते हो? चिंतन करते आणि काय म्हणते, हे कोणतरी देव आहेत, कोणतरी हे कारणास्तव हे इथे आलेले आहेत आणि माझे काय करायला आलेत? परीक्षा घ्यायला आलेत. आता या इथे नग्न याचा अर्थ काय होतो? अग्नी न लागलेलं अन्न. अग्नी न लागलेलं अन्न कोणतं आहे हो? फक्त आईचं दूध हेच फक्त काय आहे हो? अग्नी न लागलेलं जेवण आहे. बघा आता पुढे ऐका. पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकरणी, अतिथी विमुख तपोहानी, पती निरोप केवी उल्लंघू. आता पतिव्रता शिरो ती काय होती? खूप पतिव्रता होती आणि मनामध्ये अंतकरणामध्ये विचार करते की अतिथी आलेले आहेत आणि हे खूप मोठे तपस्वी दिसत आहेत आणि माझ्या पतींचा तरी मी पती निरोप काय आहे? अनुसयेला त्रींचा निरोप काय असतो? आणि अनुसयेला जे अतिथी येतील ते जेवल्याशिवाय माघारी जाता कामा नये. मग आता हा काय होईल? पतीच्या आज्ञेचं काय होईल? इथं उल्लंघन होईल. म्हणून मनामध्ये विचार करते, अंतःकरणामध्ये विचार करतात. अनुसया विचार करते, माझे मन असे निर्मळ, काय करील मनमंत खळ, पतीचे असे जरी तपफळ, तारील मज मन तसे. काय म्हणते हो अनुसया? माझे मन असे निर्मळ, माझ्या मनामध्ये तर कोणताही विषय विकार नाही. तर मग हे ह्यांनी जे मागितले ते काय करील मनवंत खळ, ह्यांच्यामध्ये जरी विषय वासना असेल तरी मला ती बाधू शकत नाही. कारण पतीचं माझ्या कसं आहे? तपफळ आहे. पतीचे असे जरी तपफळ, तारील मज म्हणत असे. पतीचं जर तपफळ असेल तर ते काय करणार आहे? मला तारणार आहे. ऐसे विचारुनी मानसी, तथास्तु म्हणे तयासी, भोजन करा स्वस्थ चित्तेसी, वाढीन नग्न म्हणत असे. अहो, ऐसे विचारुनी मानसी, असा विचार करून हे काय म्हणते? चालेल, काय करते मी? भोजन करा स्वचित्तेसी, वाढीन नग्न म्हणत असे. तुम्हाला काय करेन मी? वाढीन जेवायला. पाकस्थाना जाऊनी आपण, चिंतन करी पतीचे चरण, वस्त्रे फेडून झाली नग्न, म्हणती अतिथी बाळे माझी. नग्न होऊनी सती देखा, घेऊन आली अन्नोदका, तवतेची झाली बाळका, ठाया पुढे लोळती. किती हो तपफळ. अनुसया काय होती हो? पतिव्रता होती आणि बाळक. ती काय म्हणते हो? माझ्या अंतकरणी काय नाही, माझे मन कसं आहे? निर्मळ आहे. आणि ही अतिथी म्हणजे माझी बाळे आहेत आणि तिनं बाळांना कोणतं जेवण वाढलं हो? नग्न म्हणजे काय हो? अग्नी न लागलेलं. अग्नी न लागलेलं. अग्नी न म्हणजे आपण सगळं भोजन कशावरती बनवतो? अग्नीवरती बनवतो. म्हणजे इथं काय सांगायचंय हो? अद्वैत भाग घ्यायचा, आध्यात्मिक निरूपण घ्यायचंय. काय? अग्नी न लागलेलं अन्न त्या त्रिदेवांनी मागितलं होतं. आता एवढ्या मोठ्या व्यक्तींना अग्नी न लागलेलं अन्न अनुसया देऊ शकत होती का? नव्हती. म्हणून ते काय म्हटली की अतिथी माझी काय आहेत? बाळे आहेत. की तात्काळ काय झाली होती? बाळ झाली. आणि त्यांना काय हो केलं तिनं? पुढे ऐका. बाळके देखुनी अनुसूया, भयचकित होऊनिया, पुनरपी वस्त्रे नेसुनिया, आली तया बाळकापाशी, रोदन करिता ती तिन्ही बाळे, अनुसया राहावी वेळोवेळे, शुद्धार्थ झाली केवळे, मनोनी कडे घेतिले, कडे घेऊनी बाळकासी, स्तनपान देतसे हरसी, एका सोडून एकासी, निवारण करी शुदेचे.
काय हो केलं? अग्नीनं लागलेलं अन्न म्हणजे काय हो? आईचं दूध. आणि आईचं दूध प्यायचं असेल तर त्याला काय बनावं लागणार आहे हो? लहान बाळकच बनावं लागणार आहे. मग तिने काय झाली हो? तिन्ही देवांची काय झाली हो? बाळं झाली. आणि त्या एक एक करून काय केलं हो? त्यांना दूध, अनुसयानं काय केलं हो? दूध पाजलं. आहे पान नवल काय घडले, त्रैमूर्तीचे बाळक झाले. स्तनपान मात्रे शुदा गेली, तपफळ ऐसे पतिव्रतीचे. पतिव्रतेचं काय आहे? तपफळ आहे. काय हो? त्रिमूर्तीची काय झाली? बाळकं झाली. आणि नुसत्या अनुसयाच्या स्तनपान मात्रे त्यांची काय गेली हो? भूक गेली. ज्याचे उदरी 14 भुवन, सप्त समुद्र वडवाग्न, त्याची सुद्धा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे. ज्याचे उदरी 14 भुवन, आता ते आपल्याला माहिती आहे, ब्रह्मा विष्णू महेश. विष्णूंच्या पोटामध्ये काय आहे हो? 14 भुवन आहे, सप्तसमुद्र वडवाग्न. त्यांची भूक कशानं भागली हो? पतिव्रताच्या स्तनपान मात्रे. चतुर्मुख ब्रह्मयासी, सृष्टी रचने अहिर्निशी, त्याची सुद्धा स्तनपानेसी केवी झाली निवारण. चतुर्मुख ब्रह्म, त्यांचं काम काय आहे? सृष्टी रचायचं. आणि त्यांची पण काय झाली हो? भूक कशाने शमली? तर पतिव्रता स्तनपान मात्रे. भाळाक्ष कपूर गौर, पंचवक्र काळाग्नी रुद्र, स्तनपान करवी अनुसया सुंदर, तपस्वी हो अत्री ऐसा. भाळाक्ष कपूर गौर, पंचवक्र काळाग्नी म्हणजे श्री शंकर सुद्धा काय आहे तो? इतकं श्रेष्ठ परमेश्वर आहे. त्यांची सुद्धा कशा हो? त्यांची सुद्धा कशाने भागली? पतिव्रता स्तनपान मात्रे. असे हे सर्वश्रेष्ठ तपस्वी कोण होते हो? अत्री होते. त्यांची ही पतिव्रता स्त्री होती अनुसया. अनुसुया ऐसी अत्रीची रमणी, न होती मागे ऐकली कवणी, त्रैमूर्तीची झाली जननी, ख्याती झाली त्रिभुवनी. अनुसयाच एकमेव अशी स्त्री होती पतिव्रता की कधीही पाठीमागं कोणीही घडलेलं नव्हतं तिच्यासारखं. आणि तीच कोण झाली हो? ह्या त्रिमूर्तींची, ब्रह्मा विष्णू महेशांची कोण झाली हो? आई झाली. आणि त्यांची ख्याती काय हो? त्रिभुवनात झाली. कडे घेऊनी बाळकासी, खेळवी तसे तिघांसी, घालूनी बाळका पाळणेसी, परेदे गाई तैवेळी. मग तिघांना पण काय बसली हो अनुसया? आता खेळवत बसली. बघा पतिव्रतेचा केवढा मोठा अधिकार आहे हो. पतिव्रतेचा केवढा मोठा अधिकार आहे हे इथं सांगितलेलं आहे. काय हो? विश्वाची निर्मिती करणारा, विश्वाचं पालन करणारा, विश्वाचा संहार करणारा, असे हे तिघे जण. या तिघांना खेळवायचं काम कोण करतंय? तर एक पतिव्रता. हे लक्षात घ्या. एवढं सामर्थ्य एका पतिव्रतेमध्ये आहे. हे सामर्थ्य कुणामध्येही नाहीये. कडे घेऊनी बाळकासी, खेळवी तसे तिघांसी, घालोनी बाळका पाळणेसी, परेदे गाई तैवेळी. परेंदे गाय नाना परी, उपनिषदार्थ अति कुशरी, अति उल्लासे सप्तस्वरी, संभुकतेसे त्रिमूर्तीसी. आता जे गाय म्हणत होत्या, म्हणजे जे काय तोंडातून गाणं वगैरे म्हणत होत्या, श्लोक म्हणत होते, कशातले हो? उपनिषदार्थ. म्हणजे ती पत्नी कुणाची होती? तर अत्री ऋषींची. तिच्या तोंडातून काय येणार आहे हो? वेद वेदांत आणि उपनिषदच येणार आहेत. अशाच ती काय करत होती? गात होती. इतके होता तय वेळी, माध्यान्ह काळी अतिथी वेळी, अत्री ऋषी मन निर्मळी, आले आपुले आश्रमा. दुपारची वेळी काय झाले हो? अत्री ऋषी काय आले? घरी आले, आपल्या आश्रमामध्ये आले. घरात आला अवलोकित, तव देखली अनुसया गात, कैची बाळे ऐसे म्हणत पुसतसे तैवेळी. आणि घरात पाऊल ठेवल्यानंतर अत्री ऋषीने बघितलं की काय हो? ही 3 बाळं काय खेळतायत. आता ही बाळं आली कुठून?
आणि 3 बाळं खेळतायत आणि गातय कोण? तर अनसुया गाते. आणि अरे ही बाळं कुठली? कुठून आणली? असं कोण विचारतंय? अत्री विचारतायत. कुणाला? अनसुयाला. तिने सांगितला वृत्तांत. ऋषी ज्ञाने असे पाहत, त्रिमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीतसे. अनसुयेनं वृत्तांत सगळं सांगितलं. असे असे अतिथी आले होते, त्यांनी असं असं जेवण मागितलं आणि नंतर ह्यांची बाळकं झाली. त्यावेळेस अत्री ऋषींनी काय केलं? अंतरी पाहिलं. ऋषी ज्ञाने असे ज्ञानाने अंतरी पाहिलं तर काय त्रिमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीत असे. अरे देवा, हे तर कोण आहेत? त्रिमूर्ती आहेत. म्हणून काय करतात अत्री ऋषी? त्यांना नमस्कार करतात. नमस्कारिता अत्री देखा, संतोष विष्णू पिनायका, आनंद झाला चतुर्मुखा, प्रसन्न झाले त्यावेळी. काय अत्री ऋषींनी नमस्कार केल्याबरोबर हे तिघेजण पण काय झाले अति प्रसन्न झाले. आणि समोर काय? बाळे राहिली पाळणेसी, निजमूर्ती ठेले सन्मुखेसी, साधू साधू अत्री ऋषी अनसुया पतिव्रता. काय म्हणले तिघेजण? बाळ तशीच राहिली पाळण्यामध्ये आणि त्यामधून कोण प्रकट झाले? हे त्रिमूर्ती प्रकट झाले अत्री ऋषींच्या समोर. खऱ्या रूपात काय झाले प्रकट झाले. साधू साधू अत्री ऋषी अनसुया पतिव्रता. काय म्हणले खरोखरच तुमची पत्नी काय आहे? पतिव्रता आहे. तुष्टलो तुझे भक्तीशी, वर माग जे इच्छिसी, अत्री म्हणत असे सतीसी, जे वांसीसी ते मागा आता. काय म्हटले त्रिदेव काय म्हटले? तुमच्या भक्तीने आम्ही काय झालो आहोत? खूप प्रसन्न झालो आहोत. तुमच्या मनामध्ये जे काय असेल ते काय करा तुम्ही आता मागा आम्हाला. अनसुया म्हणे अत्रीसी, प्राणेश्वर तूच होसी, देव पातले तुमचे भक्तीसी, पुत्र मागा तुम्ही आता. अनसुया काय म्हणते अत्री ऋषींना की परमेश्वरा, आपल्या तुम्हीच का आहात? प्राणेश्वर तूच होसी, तुम्हीच खरे परमेश्वर आहात माझ्यासाठी. आणि आज काय तुमच्याच कृपेमुळे, तुमच्याच भक्तीमुळे देव काय आलेत? आपल्या इथे आलेले आहेत. तर काय तुम्ही मागा आता? आपल्याला एक पुत्र मागा. पुत्र मागा तुम्ही आता. हे पुत्र जे आहेत तिघेजण ते काय करा? मागा. तिघे बाळक आमच्या घरी, राहावे आमुच्या पुत्रापरी, हेची मागणे निर्धारी, त्रिमूर्ती असावे एक रूप. तिघे बाळक आमच्या घरी. काय सांगते तो? ही तिन्ही बाळकं आमच्या घरी राहावीत आमच्या मुलाप्रमाणे. हेच आमचं काय आहे? मागणं आहे. आणि हे त्रिमूर्ती एक रूपाने त्रिमूर्ती आमच्या घरामध्ये राहावीत, हेच आमचं काय आहे मागणं आहे. ऐसे वचन ऐकोनी, वर दिदला मूर्ती तिनी, राहती बाळके म्हणोनी, आपण गेले निजालयासी. असं अत्री ऋषींचं आणि अनसुयेचं वचन ऐकून त्रिमूर्ती काय म्हणाले त्यांनी वर दिला. त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि महेशांनी काय दिला वर दिला की काय ही बाळके जे आहेत ती काय करतील आता? तुमच्याच घरी राहतील. आणि ते तिघेही आपापल्या ठिकाणी निघून जातात. त्रिमूर्ती राहिले तिचे घरी, अनसुया पोसी बाळका परी, नामे ठेविली प्रीती करी, त्रिवर्गाची पर्येसा. काय ते त्रिमूर्ती बाळक जी झाली त्रिमूर्तींची ती कुठं राहिली अनसुयेच्या घरी राहिली. आणि अनसुया आता परमेश्वरच राहिलेत ना घरी. अनसुयेच्या घरी कोण राहिलं होतं? परमेश्वरच, स्वतः परमेश्वरच राहिलेले. आणि अनसुया साहजिकच आहे कशी आपल्या बाळकासारखं त्यांना काय करत होती? त्यांचं पालन पोषण करत होते त्या बाळकांचं. आणि त्यांची आवडीने काय ठेवली नावे ठेवली. कुणाची? त्या बाळकांची. त्रिमूर्ती राहिले तिचे घरी, अनसुया पोसी बाळका परी, नामे ठेवली प्रीती करी, त्रिवर्गाची पर्येसा. त्रिवर्गाची काय ठेवली? नावे ठेवली तिने. मग तिन्ही देवांची काय ठेवली? नावे ठेवली. आता कुणाचं काय काय नाव ठेवलं ते बघूया. ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला.
विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वरा ते दुर्वास नाव ठेविले तिघे पुत्र अनसुयेचे. आता हे तिन्ही पुत्र कोणाचे झाले होते? अनसुयेचेच झाले होते. कारण अनुसया आणि अत्री ऋषींच्या तपोबळामुळेच ह्या तिघांची काय झाली होती व बाळकं झालेली. मग ब्रह्मदेव म्हणून जे बाळ झालेलं त्याचं नाव काय ठेवलं हो? चंद्र. विष्णुमूर्ती जे बाळक होतं त्याचं नाव काय ठेवलं हो? दत्त ठेवलं. आणि शंकररूपी जे बाळक होतं त्या बाळकाचं नाव काय ठेवलं हो? दुर्वास. असे हे तिन्ही पुत्र कुणाचे होते? अनुसयेचे. आणि अनुसयेने ह्या तिन्ही पुत्रांना नावं काय दिली हो? चंद्र, दत्त, दुर्वास अशी तिन्ही नावं अनुसयेने त्या तिघांना दिली. दुर्वास आणि चंद्रदेखा उभे राहुणी माताभिमुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपा निजस्थाना. दुर्वास आणि चंद्र काय करतात हो? आईच्या समोर उभा राहतात आणि आईला काय म्हणतात की निरोप दे, आम्ही काय कुठं जातो आता? तप करण्याला जातो, तप करायला जातो. दुर्वास म्हणे अहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरणी म्हणून निरोप घेतला. दुर्वास ऋषी काय म्हणतात की आम्ही कोण आहे? अनुष्ठान करणारे ऋषी आहोत. आणि काय हो? आम्ही तीर्थ आचरण करणारे, जिथं जिथं तीर्थ असतील तिथं काय करणार? आम्ही जाणार. म्हणून काय द्या? आम्हाला निरोप द्या. चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी वास आमुते नित्य दर्शन तुम्हा चरणी. चंद्र काय म्हणतात की माते आता काय हो? आम्हाला पण काय दे? निरोप दे. कारण माझा वास कुठं आहे? तर चंद्रमंडळी वास आहे. रोज काय होणार आहे? नित्य दर्शन तुम्हा चरणी. मी नित्य दर्शन काय करेन? तुमचे दर्शन नित्य घेईन. असं कोण म्हणतं? चंद्र. आणि चंद्र कुठं निघून जातात हो? चंद्रलोकी. तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते धरून चित्ती त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे मनी धरावे तुम्ही. तिसरं कोण राहिलं आता? विष्णुमूर्ती दत्त राहिले तिथं. आणि हे दोघं जण काय सांगतात? चंद्र आणि दुर्वास ऋषी काय सांगतात? आई माते दत्त हे काय तुझ्याजवळच अखंड राहणार आहेत. आणि ते काय एकटे नसून त्यांच्याच रूपामध्ये आम्ही दोघं पण काय त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगते. हे दत्तच म्हणजे काय आहेत? त्रिमूर्ती आहेत. आम्ही तिघजण पण तुला नित्य दर्शन एका दत्तामध्येच तुला काय भेटेल हे मनी धरावे तुम्ही. दत्त म्हणजेच आम्ही तिघेजण पण दत्तांच्या रूपात काय करणार आहे? तुझ्यापाशी राहणार आहे. त्रैमूर्ती तोची जाण दत्त सर्व विष्णुमय जगत राहील धरोणी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रय. त्रैमूर्ती तोची जाण दत्त. आम्ही तिघेजण म्हणजेच कोण मानायचं? दत्त. कारण सर्व विष्णुमय जगत राहील धरोणी तुमचे चित्त. जो सगळ्या विश्वाचा जगत करता आहे तोच काय करणार आहे? तुमचे चरण तुमच्या चरणी राहणार आहे, तुमच्या जवळ राहणार आहे. विष्णू श्री विष्णुमूर्ती दत्तात्रय. त्रैमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्थाना आपुलाले. त्रैमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रयांमध्ये हे दोघे पण काय केले हो? सामावले. आणि दुर्वास आणि दत्तात्रय काय राहिले? तिथेच राहिले, अनुसयेजवळ राहिले. आणि चंद्र आणि दुर्वास ऋषी आपापल्या स्थानाला निघून गेले. अनसुयेच्या घरी देखा त्रैमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रय ऐका मूळ पीठ श्री सद्गुरूचे. हेच अनुसयेचं घरी जे राहिले तीच मूळ पीठ कुणाचं आहे? श्री सद्गुरूंचं आहे. आणि त्यांचंच नाव काय आहे? दत्तात्रय आहे. आणि हेच म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचंही एक रूप म्हणजे कोण आहे हो? दत्तात्रय. त्रैमूर्ती रूप कोण आहे? दत्तात्रय आहे. आणि त्यांचं हेच मूळ पीठ श्री सद्गुरूंचे. सद्गुरूंचं काय आहे? हेच मूळ पीठ आहे असं कोण सांगतंय? सिद्ध नामधारकाला सांगतायत.
ऐसे परी सिद्ध दे का, सांगे कथा नामधारका, संतोष करुणी प्रश्न ऐका, पुसतसे सिद्धासी. ऐसे परी सिद्ध दे का, अशा पद्धतीनं सिद्ध काय सांगतायत हो, नामधारकाला सांगतायत काय हो, सांगे कथा नामधारका. सिद्ध काय सांगतायत, कथा सांगतायत नामधारकाला. संतोष करुणी प्रश्न ऐका, पुसतसे सिद्धासी. आणि परत पण काय हो, नामधारक आणखी एक प्रश्न विचारतोय बघा. काय विचारतोय, संतोष करुणी प्रश्न ऐका, पुसतसे सिद्धासी. आता नामधारक सिद्धाला एक प्रश्न विचारतोय. त्या अगोदर आपण एक उदाहरण बघूया. आता हा जो अध्याय दिलेला आहे, कोणता, ब्रह्मा विष्णू महेश, हे काय हो गेलेत, अनुसयेचे सत्व पाहायला गेलेत अत्रींच्या आश्रमात. आणि तिथे येताच त्यांची काय झाली हो, बाळ झाली. हे आपण बघितलं. आणि त्रैमूर्ती म्हणजे त्रिमूर्ती असे कोण हो, श्री दत्तात्रय. आता त्याचा अद्वैत भाग घ्यायचा झालं तर कसा आहे हो भाग हा, ही एक गतगोष्ट नाहीये, ही केवळ एक पौराणिक गोष्ट नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनात येणारे, म्हणजे दैनंदिन जीवनात आपण जसं वागतो त्याचं काय आहे होय, सूत्र एक प्रगट केलेलं आहे. ते असं, अत्री म्हणजे कोण हो, अत्री म्हणजे श्री सद्गुरू. अनुसया म्हणजे श्री सद्गुरूंशी संलग्न असलेली, म्हणजे काय हो, उपासना, त्यांच्या आज्ञेने प्राप्त झालेली उपासना. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या पिंडात असणारे प्रबळ त्रिगुण, की ज्यांचा पूर्ण पगडा देह इंद्रिय मनबुद्धीवर आहे. आणि असा मनुष्य उपासनेत आल्यावर त्रिगुण काय करतात, जोर करतात. बघा, ह्याचा अद्वैत भाग आहे हा. आपल्याला काय होतात हो, हे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच काय, प्रत्येक मनुष्याच्या पिंडात असणारे प्रबळ त्रिगुण कोणते हो, रजगुण तमगुण सत्वगुण, हे 3 गुण आहेत. आणि माणूस काय हो, चांगल्या कर्माकडे जायला लागला की हे काय करतात, जोर करतात हे तिघे जण. आणि वृत्ती आपली कुठं नेतात, कुकर्माकडे काय करतात, प्रवृत्त करतात. आणि हेच त्रिगुण काय म्हणतात, आता हा उपासनेत कसा राहतोय बघूच, किती दिवस टिकतोय ते बघूच, त्याला आम्ही जे करायला लावू, आम्ही जे म्हणू तेच ते करायला लावू. म्हणजे काय याचा अर्थ, ते काय करतात, किती दिवस टिकतो ते पाहू, म्हणजे काय, सत्वहरण. आणि आमच्या इच्छेप्रमाणे त्या माणसाला काय करायला, वागायला लावू, हे त्रिगुणांतरीचे म्हणा. हे म्हणजे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला हे काय पडतंय, हा ग्रंथ लागू पडतोय. बघा, आता इच्छेप्रमाणे करायला लावू, याचा अर्थ काय हो, इच्छा भोजन. आणि सत्कर्म करू देणार नाही, म्हणजे काय करू, व्रतभंग करून कुकर्मात ठेवू, म्हणजेच काय हो, विवस्त्र करू त्याला. अनुसयेला वैवस्वतालयात पाठवू, म्हणजे काय हो, नरक अधोगतीला पाठवू. म्हणजे प्रत्येक देहाला अंतरीचे जे त्रिगुण आहेत त्यांच्याच हातात आहे का नाही हो, आपल्याला स्वर्गात पाठवायचं का नरकात पाठवायचं. कारण त्यांच्याच आपल्या मनावर, आपल्या सर्व मनबुद्धी देह इंद्रिय मनबुद्धी ह्याच्यावर कोणाचा पगडा आहे हो, या त्रिगुणांचा, रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण. आणि हेच काय म्हणतात, आता ह्याला सत्कर्म करू देणार नाही, आणि ह्याला काय करू, ह्याचा व्रतभंग करून ह्याला काय करू, कुकर्मातच ठेवू. आणि ह्याला कुठं पाठवू, अधोगतीला पाठवू. पण अत्री ऋषींच्या प्रभावाने, म्हणजे जे सद्गुरू रूपी सामर्थ्य असतं प्रत्येक मनुष्याच्या जीवनात, ते सामर्थ्य काय करतं हो, ते आपल्याला ह्या 3 त्रिगुणांपासून वाचवून आपल्याला काय करायला होतं, सत्वगुण करायला होतं, शुद्ध सत्वगुण करायला लावतं. मग आता त्या भागात कसं सांगितलंय की त्यांनी सत्वहरण करू शकले नाहीत, उलट त्यांची काय झाली हो, बाळे झाली. आणि म्हणजेच काय हो,
जे प्रबळ झाले होते, अंतरीचे विषय म्हणजे अंतरीचे ते त्रिगुण प्रबळ झाले होते, त्यांचा प्रभाव काय झाला हो, कमी झाला. आणि म्हणजे चौथ्या सत्वाची प्राप्ती झाल्याने, चौथ्या शुद्ध सत्व कोण होतं, अत्री ऋषी होते. चौथं शुद्ध सत्व म्हणजे सद्गुरु परंपरा ज्यांनी काय केलं, त्या देहाला उपासनेत आणून, म्हणजे अनुसयेला, अनुसया म्हणजे कोण हो, ही देहबुद्धी, हिला काय केलं हो, उपासनेत आणून या त्रिगुणांवरती काय घेतला हो, ताबा घेतला. आणि म्हणजेच दत्त अवतरला. या त्रिगुणांवरती ताबा घेतला म्हणजेच कोण हो, दत्त. आता दत्त ह्या शब्दाचा अर्थच काय होतो, ज्याच्या उदरी त्रिगुण काय झालेले आहेत, सामावलेले आहेत. उत्पत्ती, स्थिती, प्रलय याच्यावर ज्याची सत्ता आहे तो कोण आहे हो, एकमुखी दत्त. तो कोणता आहे, आपला चौथा गुण, शुद्ध सत्वगुण. असा हा भाग या समासात काय होतो, आपल्याला ऐकायला मिळतो. आता हा दत्त अवतरला, आता नंतर काय चमत्कार झाला बघा. दुर्वास काय म्हणाले हो, दुर्वास ऋषी म्हणजे कोण हो, तमोगुण. माते मी तुझ्याजवळ राहू शकणार नाही. म्हणजेच काय हो, तमोगुण उपासनेजवळ राहू शकत नाही, म्हणजे अनुसयेजवळ राहू शकत नाही. उपासनेनं काय होतं, तमोगुणाचं प्रभुत्व हळूहळू कमी होतं आणि नष्ट होतं. नंतर चंद्र, रजोगुण. रजोगुण पण काय म्हणाला, म्हणजे चंद्र पण काय म्हणाला अनुसयेला, की माता आम्हाला तुझ्याजवळ काय करता येणार नाही, राहता येणार नाही. म्हणजेच काय हो, उपासनेतून रजोगुणाचा पण प्रभाव काय झाला हो, नष्ट झाला. नंतर विष्णू म्हणजेच दत्त, सत्वगुण काय म्हणाला, माते मी मात्र शेवटपर्यंत तुझ्याजवळ राहीन. याचाच अर्थ काय हो, उपासनेतून सत्ववृद्धी, सद्गती प्राप्त होते. म्हणून काय हो, या ग्रंथामध्ये काय हो सांगितलंय. म्हणून ह्या आता आपण हा जो भाग ऐकला, अनुसया, अनुसया म्हणजे कोण, अत्री ऋषी म्हणजे कोण हो, तर श्री सद्गुरु. अनुसया कोण आहे, उपासना आहे. तीन त्रिगुण कोण आहेत, उपासनेची परीक्षा घ्यायला कोण येतं, रजगुण, तमोगुण आणि सत्वगुण येतात. आणि उपासनेची परीक्षा घेतात, परंतु सद्गुरु कृपा ज्यांच्यावर असते ते उपासनेची परीक्षा घेऊ शकत नाहीत. म्हणून काय होतं, त्या त्रिगुणांची काय होतात, बाळकं होतात. म्हणजे जे प्रबळ झालेले होते ते काय होतात हो, त्यांचा प्रभाव कमी होऊन त्यांचं काय होतं, सूक्ष्म रूपात म्हणजे बाळकाच्या रूपात काय त्यांचं झालं हो, निर्मिती झाली. आणि बाळकांच्या रूपात निर्मिती झाल्यानंतर सद्गुरूंनी काय केलं हो, तपसामर्थ्य कुणाचं होतं, सद्गुरूंचं होतं त्या उपासनेला. म्हणून उपासनेचं सत्व हरून ते करू शकले नाहीत. उपासनेला म्हणजे हे सगळं कुठं चाललंय हो, हे सगळं आपल्या देहबुद्धीचं चाललंय. ही देहबुद्धी जर उपासनेत नसेल, सत्कर्मात नसेल, तर हे अंतरीचे त्रिगुण काय करणार हो, हिला वैवास स्वतःलयालाच पाठवणार. म्हणजे काय हो, वैवास स्वतःला म्हणजेच काय हो, अधोगतीला पाठवणार. त्यापेक्षा काय करायचंय, त्यापेक्षा काय करायचंय हो, सद्गुरूंना शरण जाऊन उपासनेनं काय करायचंय, उपासनेनं कोणाला शरण जावं, श्री सद्गुरूंना शरण जावं. आणि त्या त्रिगुणांची काय होतात मग, बाळकं होतात. आणि एकदा त्यांची बाळकं झाली की काय हो, त्यांचं प्रभुत्व हळूहळू नष्ट होतं. कसं, कारण तमोगुण उपासनेजवळ राहू शकत नाही. उपासनेच्या प्रभावाने हळूहळू तमोगुणाचा प्रभाव नष्ट होतो. नंतर रजोगुणाचाही प्रभाव हळूहळू नष्ट होतो आणि तो देह पूर्णपणे काय होतो, सत्वगुणी होतो. आणि एकदा देह सत्वगुणी झाला की तो कुठं जाणार आहे हो, साहजिकच त्याला काय मिळणार आहे हो, सद्गती मिळणार आहे. हा असा अद्वैत भाग या समासामध्ये या अध्यायामध्ये दिलेला आहे. आणि हेच ज्ञान कोण सांगत आहे, कोणाला सिद्ध, कोणाला सांगतायत, नामधारकांना सांगतात. आता नामधारक काय म्हणतोय बघा, जय जया सिद्ध योगेश्वरा, भक्त जनाच्या मनोहरा, तारक संसार सागरा,
ज्ञानमूर्ती कृपा सिंधू तुझे नि प्रसादे मज ज्ञान उपजले सती काज तारक आमुचा योगीराज विनंती माझी परियेसा. आता काय म्हणतो, तुझ्या कृपेमुळे आज आम्हाला काय कळलं हो, हे ज्ञान कळलं. आता हेच ज्ञान, कोणतं ज्ञान? उपासना, श्री सद्गुरूंचं ज्ञान कोण देतंय हो? सिद्ध देत आहेत. कोणाला? नामधारकाला. आता नामधारक काय म्हणतात, तुझे नि प्रसादे मज ज्ञान उपजले सती काज तारक आमचा योगीराज विनंती माझी. परत तो काय करतोय, विनंती करतोय बघा. दत्तात्रयाचा अवतार सांगितला पूर्वापारो पुढे मागुती अवतार झाले श्री सद्गुरु कौने परी निरोपावे. आता दत्तात्रयांचा अवतार समर्थ तुम्ही सांगितला, सिद्धमुनी तुम्ही सांगितला. आता परत जे काय सद्गुरूंचे अवतार झाले ते कसे झाले ते काय करावं तुम्ही मला सांगा. विस्तारुनी बाळकासी सांगावे स्वामी प्रीतीसी श्री सद्गुरु मूर्ती अवतार झाले कैसी अनुक्रमे निरोपावे. काय म्हणतात व सद्गुरु? विस्तारुनी बाळकाशी, ह्या बाळाला विस्तार करून सांगा. आवडीने श्री सद्गुरु मूर्ती अवतार कसे झाले हे काय करा मला अनुक्रमे सांगा. म्हणजे अगोदर कोणता झाला नंतर कोणता हे काय करा तुम्ही अनुक्रमे सांगा. म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहरू सकळा भिष्टे साधती. काय हो, पुढील कथा जर ऐकल्या तर काय होणार आहे हो? सकळा भिष्ट साधती. इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वते पाख्याने सिद्ध नामधारक संवादे त्रैमूर्ती अवतार कथननाम चतुर्थ अध्याय 4 श्री सद्गुरु दत्तात्रय पर्णमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ.